धार्मिक मान्यतेनुसार हनुमानाची पूजा केल्यामुळे तुमच्या जीवनातील सर्व समस्या दूर होण्यास मदत होते. अनेक वेळा तुम्ही भरपूर मेहनत करता, परंतु तुमची प्रगती होत नाही. तुमच्यासोबत देखील असंच होत असेल तर तुम्ही हनुमानाची पूजा करणं फायदेशीर ठरेल. देशभरात हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. या दिवशी बजरंगबली हनुमानाची पूजा केल्यानं व्यक्तीचे सर्व त्रास दूर होतात, तसेच व्यक्तीच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. याशिवाय या दिवशी विविध ठिकाणी भव्य मेजवानी देखील आयोजित केल्या जातात. धार्मिक श्रद्धेनुसार हनुमानजींचा जन्म चैत्र महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी आई अंजनी आणि राजा केसरी यांच्या पोटी झाला होता. हिंदू कॅलेंडरनुसार हनुमान जयंती म्हणजे चैत्र महिन्यातील पौर्णिमा 12 एप्रिल रोजी पहाटे 3:21 सुरू होईल. तसेच दुसऱ्या दिवशी 13 एप्रिल रोजी 5:51 संपेल. उदय तिथीनुसार 12 एप्रिल रोजी हनुमान जयंती साजरी केली जाईल. पाहूयात हनुमान जयंतीची पूजाविधी. हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमानजींसोबत भगवान राम आणि माता सीतेची पूजा केली जाते. या दिवशी सकाळी उठून आंघोळ करा आणि लाल कपडे परिधान करा. त्यानंतर हनुमानजींना प्रसाद म्हणून सिंदूर, लाल फुले, तुळशीची पाने, सोळा आणि बुंदीचे लाडू अर्पण करा. त्यानंतर मंत्राचा जप करा. तर हनुमान चालीसा आणि सुंदरकांड पठण करा. आरती करा आणि सर्वांना प्रसाद वाटा. पाहूयात हनुमानजींविषयी माहिती आणि तथ्य. हनुमान हे रामभक्त, शक्तिशाली वानरदेव आणि भगवान श्रीरामांचे परमभक्त म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांच्या जीवनातील प्रमुख घटना, गुण आणि महत्त्वपूर्ण तथ्य पाहूयात. रामभक्त हनुमान यांचा जन्म अंजनी पर्वतावर म्हणजेच आत्ताच्या झारखंड किंवा गुजरातमध्ये झाला आहे असे मानले जाते. त्यांची आई माता अंजना वानर राजकुमारी होती आणि पिता केसरी वानर राजा होते. पण ते वायुदेवाच्या आशीर्वादाने जन्मले म्हणून त्यांना पवनपुत्र असे म्हणतात. बालपणी हनुमानांनी सूर्याला फळ समजून खाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी इंद्राने त्यांच्या हनुवटीवर म्हणजे जबड्यावर वज्राने प्रहार केला, ज्यामुळे त्यांची हनुवटी विकृत झाली. संस्कृतमध्ये हनु म्हणजे जबडा आणि मान म्हणजे विकृती अशा अर्थाने हनुमान हे नाव पडले. हनुमानांचे रामायणातील योगदान पाहूयात. सीतेचा शोध लावण्यासाठी हनुमानांनी समुद्र ओलांडून लंकेपर्यंत उड्डाण केले. रावणाच्या लंकेत सीतेला शोधल्यानंतर हनुमानांनी आपली शेपटी पेटवून संपूर्ण लंका जाळली होती. लक्ष्मणाला वाचवण्यासाठी हनुमानांनी हिमालयातून संजीवनी बुटी आणली. या प्रसंगात त्यांनी पर्वत उचलला, पण वेळ न सांडता बुटी ओळखण्यासाठी त्यांनी संपूर्ण पर्वतच नेला. हनुमानांना अष्टसिद्धी म्हणजेच 8 अलौकिक शक्ती आणि नवविधी म्हणजेच 9 धन प्राप्त आहेत. भगवान रामाने त्यांना चिरंजीवी होण्याचा वरदान दिलं होतं, म्हणून हनुमान आजही जगात आहेत असे मानलं जातं. रामदास म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हनुमानांनी रामभक्तीचे आदर्श उभे केले. महाराष्ट्रात हनुमानांना मारुती म्हणून संबोधले जाते. ग्रामदैवत म्हणून गावोगावी मारुती मंदिरे आहेत. संकट काढून टाकणाऱ्या देव म्हणून संकटमोचन हनुमान या नावाने ओळखले जातात. भक्तिपर गोंधळात हनुमान स्तुतीला विशेष स्थान आहे. मारुती स्तोत्र हे लोकप्रिय भजन आहे. पाहूयात भारतातली हनुमानांची प्रसिद्ध मंदिरे कोणती ते. पहिलं आहे श्री पंचमुखी हनुमान मंदिर, जे की महाराष्ट्रात आहे. दुसरं आहे बालाजी मंदिर मेहंदीपूर, जे राजस्थानमध्ये आहे. आणि तिसरे आहे हनुमानधारा चित्रकूट, जे उत्तर प्रदेशमध्ये आहे. पाहूयात रामभक्त हनुमान यांच्या जीवनातील 5 अद्भुत प्रसंग. पहिला आहे सूर्याला फळ समजून खाण्याचा प्रयत्न. बालपणी हनुमानांनी सूर्याला पिवळे फळ समजून खाण्याचा प्रयत्न केला. इंद्राने त्यांना रोखण्यासाठी वज्र प्रहार केला, ज्यामुळे त्यांची हनुवटी विकृत झाली, म्हणून त्यांना हनुमान नाव पडले. वायुदेवाच्या क्रोधामुळे इंद्राला क्षमा मागावी लागली आणि हनुमानांना अनेक वरदाने मिळाली. दुसरं आहे लंका दहन. सीतेचा शोध लावण्यासाठी हनुमान लंकेत पोहोचले. रावणाच्या सैनिकांनी त्यांचा शेपूट जाळण्याचा प्रयत्न केला, पण हनुमानांनी आपली शेपूट वाढवून सर्व लंका जाळली. हा प्रसंग लंका दहन म्हणून प्रसिद्ध आहे. तिसरा आहे संजीवनी बुटी आणणे. राम रावण युद्धात लक्ष्मण मूर्छित पडल्यावर हनुमानांनी संजीवनी बुटी आणली. बुटी ओळखण्यात अडचण आल्यामुळे त्यांनी संपूर्ण द्रोणागिरी पर्वत उचलून नेले. ही त्यांची अलौकिक शक्ती आणि बुद्धिमत्ता दाखवते. चौथा आहे महाभारतातील प्रसंग, जो की भीमाला धडा शिकवण्यासाठी घडला होता. महाभारतात भीम अहंकाराने वानरांना तुच्छ लेखत होता. हनुमानांनी वृद्ध वानराच्या रूपात भीमाला त्याची शेपूट हलवण्यास सांगितले.
पण भीम अयशस्वी ठरला. हनुमानांनी आपले खरे रूप दाखवून भीमाला नम्रतेचा धडा दिला. 5वा प्रसंग आहे रामायणातील अक्षय पात्र. रामराज्य स्थापन झाल्यावर हनुमानांनी रामाला आपले अमरत्वाचे रहस्य विचारले. श्रीरामांनी त्यांना आशीर्वाद दिला, तू चिरंजीवी राशील. जोपर्यंत पृथ्वीवर रामकथा असेल तोपर्यंत तुझे अस्तित्व राहील. म्हणून हनुमानांना चिरंजीवी मानले जाते. हनुमानांना मिळालेल्या या आशीर्वादामुळे असे मानले जाते की हनुमान आजही या जगात आहेत.